नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. VNITच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या. नैराश्यात गेलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केलेली घटना नुकतीच घडलेली आहे. दिवांशू गौतम वय 22 वर्ष असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून ही घटना विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वसतिगृहात गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे. दिवांशू मूळचा बिहारचा परोरा येथील रहिवासी होता. VNITमध्ये तो कम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला होता. विद्यार्थ्यामधील चर्चेनुसार दिव्यांशू काही विषयात नापास झाल्याने तणावात होता. त्यात पुन्हा यावेळीही पेपर नीट गेला नाही, यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या पत्रात वैयक्तिक अडचणीमुळे आत्महत्या करीत आहे, यासाठी मीच जबाबदार आहे. काही विषयात गुण कमी पडले आहेत असे नमूद आहे. बजाजनगर पोलिसांनी या घटनेची माहिती दिव्यांशूच्या कुटुंबियांना दिलेली आहे. शुक्रवारी त्यांचे वडील आणि भाऊ आल्यानंतर शवविच्छेदन होईल. तुर्तास दिव्यांशूचे पार्थिव मेडिकलच्या शीतगृहात ठेवण्यात आलेले आहे. VNITला अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची फेरपरीक्षा घेतली जाते. दिव्यांशूसह अन्य मोजके विद्यार्थी वसतिगृहात थांबलेले होते. 26 मे रोजी त्यांचे सर्व पेपर आटोपले, पण रेल्वेचे आरक्षण 2 दिवसानंतर असल्याने परवानगी घेऊन तो तिथेच थांबलेला होता. 29ला येणार असल्याचे त्याने भावाला सुद्धा कळविले होते, परंतु फेरपरीक्षेतील पेपर चांगले न गेल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे, अशी चर्चा